हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 16 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी। रथसप्तमी या दिवशी भगवान सूर्याचा जन्मदिवस आपण साजरा करत असतो। तर हा सण जो आहे तर तो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी येत असतो। तर या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरण ही पृथ्वीवरती पडली होती, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं। रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यदेवाची पूजा करायची असते आणि सोबतच काही उपाय सुद्धा करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे, त्यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि तुमचे सर्व संकट, वाईट कर्म, पाप, विघ्न दूर होतील आणि 7 पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी नष्ट होईल आणि आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद सुद्धा नांदेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर सर्वप्रथम आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। आता जर तुमच्याकडनं गंगेवरून आणलेलं गंगाजल असेल तर तिथून ते टाकलं तरीही चालेल, किंवा तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला गंगाजलची बॉटल इझिली मिळेल, तिथून तुम्हाला ते आणायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे। पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य त्यामुळे आपल्याला मिळत असतं। गंगाजल टाकल्यानंतर तुम्हाला लाल चंदन टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला केसर जे आहे तर अगदी थोडंसं केसर तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर लाल रंगाच्या फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला टाकायच्या आहेत, किंवा एखादं लाल रंगाचं फूल टाकलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहेत। रथसप्तमीच्या दिवशी पांढऱ्या तिळाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, त्यामुळे आपल्याला पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे। तुम्ही जर हे स्नान ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर या उपायाचं तुम्हाला 100% हे रिझल्ट मिळतील। सकाळी लवकर उठायचं आहे आणि ओम आदित्याय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि या मंत्राचा जप करत तुम्ही अंघोळ ही करायची आहे। अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायला विसरायचं नाहीये। त्यासाठी एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे, लाल रंगाचं फूल टाकायचं आहे, पांढरे तीळ थोडेसे टाकायचे आहेत आणि थोडंसं केसर टाकायचं आहे। कच्चं दूध तुम्हाला या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे। तर या सगळ्या वस्तू टाकून तुम्हाला या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देणं या दिवशी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते तुम्हाला विसरायचं नाहीये। आवर्जून आपल्याला हे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी, वाईट संकट, दोष ही दूर होतात आणि त्या व्यक्तीवरती सूर्यदेवाची कृपा सुद्धा प्राप्त होत असते। दोन्ही उपाय अतिशय प्रभावशाली आहेत, तुम्ही नक्की आवर्जून करा उद्याच्या दिवशी। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।